मंडळी, घरात ऑफिस आणि ऑफिसमध्ये घर अशी तारेवरची कसरत करत जगणारे नवरा बायको आज घेतायत एक इंटरव्ह्यू. चला तर बघूया तिथे काय धमाल घडतीये ते. जास्त विंचरू नकोस, आहेत ते पण गळून पडतील. काय प्रॉब्लेम काय तुझा? कशासाठी जमलोय आपण? माझी पर्सनल असिस्टंट निवडण्यासाठी जमलोय की नाही आपण? हो, ते कसं विसरीन मी? माझ्या चांगलंच लक्षात आहे तुला पर्सनल असिस्टंट येणार आहे ना. म्हणूनच आंघोळ झाल्यावर बाथरूम मध्ये नळावर चड्डी न पिळता वाळत घातली. तुला मी सांगितलं होतं आज कामवाली येणार नाहीये, मला हेल्प कर. पण नाही, ते राहिलं बाजूला. तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीत रे मला. चेतना, मी तुला 100 वेळा सांगितलेलं आहे, इथे ऑफिसमध्ये तू माझी बायको नाहीयेस, HR हेड आहेस. तसं वाग. हा, आयुष्य सॉर्टेड ठेव. ऑफिसचं आयुष्य वेगळं, घरचं आयुष्य वेगळं, दोन गोष्टी मिक्स करू नकोस. हो ना? मग तू बटरचा चमचा जाम मध्ये मिक्स करतो ते चालतं? तो चमचा जामच्या बाटलीत घालतोस आणि तसाच ठेवतोस. बरं, थोड्या वेळाने आठवतं तुला, बापरे आपण तो चमचा जामच्या बाटलीत तसाच ठेवलाय. पुन्हा तो चमचा घेतोस आणि बटर मध्ये घालतोस. शी रे शी, सगळं चिकट करून ठेवतोस. अरे एवढा जर प्रॉब्लेम आहे तर दोन वेगळे चमचे ठेव. तिकडे ठेवलेले असतात, तुला दिसत नाहीत. अरे मला ठीक आहे, मला नाही दिसत, मग बाटल्या तरी वेगवेगळ्या ठेव, लांब ठेव. अरे लांब ठेवल्या तर तू बघणारच नाहीस. लांब लक्ष जातं तुझं. सगळं हातात आणून देते मी, तेव्हा कुठे खातोस? मी दिलं नाही ना, कोरडा पाव खाशील. अरे मग एवढं वाटतं तर दे, माझ्या पावाला जाम बटर लावून दे. ए, मला वेळ नाहीये तेवढा. चल. मला वेळ नाही म्हणे तेवढा. मी एका महत्वाच्या कंपनीत HR हेड आहे. हो, आणि माझा बॉस खडूस आहे. मीच आहे तुझा बॉस. माझ्याच कंपनीतच तू HR हेड. ए गप्प बस रे. तू गप्प बस. गप्प बस जाम नासव्या. ही काय शिवी आहे? बटर आंबव्या. चालेल? अत्यंत घाणेरड्या शिव्या देतेस तू. गप्प बस. ह्या शिव्या नाहीयेत मुळात. जाम नासव्या जे म्हणजे वागतोस ना ते बोलते. तू मला नको सांगू. चुकीचं काय रे? सर, ते बाहेर इंटरव्ह्यू साठी 2 जणी आलेत. हा, पाठव चल. दोघींना एकदम पाठव. पाठव. मला सवय लागू दे जॅमची आणि बटर. दोन गोष्टींची मला सवय लागू दे एकत्र. चल. सर, नक्की पाठवायचं ना? अरे पाठव ना रे बाबा. पाठव. टोमणे मारायची गरज होती? तुला गरज होती? सुरू कोणी केलं होतं? तू केलं त्यांच्या होतं. समोर जाम बटर बोलायची गरज होती का? मग तू पण ऑफिस मध्ये ना, इथे HR आहेस ना, तशीच वाग. माझ्या पण इथे कोण होतं आजूबाजूला? आपल्या दोघांमध्ये चाललं होतं. गप्प बस. संतरा कॅन्डिडेट चालेल. संतरा. नमस्कार. या. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी ईशा डे. अच्छा. मी शिवाली नाईट. अंधारे आडनाव आहे. मी नाईट लावतो सर. नाईट लावतो. ओके, प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हॅव अ सर, स्टेनोच्या इंटरव्ह्यू साठी आलोय सर. मी पण. अच्छा. आउट. काय बोल? आय सेड आउट. काय बोलली? आय सेड आउट. एक मिनिट. ही पहिल्या टेस्ट मध्ये फेल झालेली आहे. कसली टेस्ट? या आजीने आपल्या दोघांना ग्रेट केलं. बरोबर. तिने फक्त सरांना ग्रेट केलं. तू दिसलास. नाही. HR बाजूला बसले, मी नाही दिसले तिला. तसं नाही मॅडम, मी तसं नाही बोललो. ते चुकून झाला सर. मला तसं नाही म्हणायचं होतं. म्हणजे एक्साइटमेंट मध्ये आला मी, पण मला तुम्ही मला दिसलं, कळलेलं सर. आहे. मिस शिवाली, मला प्लीज हॅव अ सीट. बस, आजी बस. प्लीज. मॅम बसा. प्लीज हॅव अ सीट. प्लीज. मला कळलेलं आहे. इनफॅक्ट मला असं वाटतं ही त्यांची क्वालिटी आहे. चेतना, मिस शिवालींची ही क्वालिटी आहे की कोणाला महत्व द्यायचं हे त्यांना पहिल्या दिवशी, पहिल्या क्षणाला कळलेलं आहे. आय गेस माझ्यासाठी हा कॅन्डिडेट ठरलेला आहे. मिस शिवाली, जॉब डन. वर्षाला 8 लाखाचं पॅकेज. तुम्ही माझं जॉब करताय. थँक्यू. एक मिनिट. बस. एक मिनिट. काय चाललंय तुझं? काय चाललंय? आपण दोघं मिळून इंटरव्ह्यू घेणार होतो ना. ऑफकोर्स दोघं मिळूनच घेतो ना इंटरव्ह्यू. मग एकट्याने पास केलंस तिला? ऑफकोर्स. डन केलं. 8 लाखाचा पॅकेज देतो. हो. तुझा डिसिजन मला महत्वाचा वाटत नाही, कारण तो चुकीचा असतो. अच्छा, माझा डिसिजन चुकीचा असतो? हो, माझा डिसिजन अच्छा, महत्वाचा अच्छा. आहे. तुझा डिसिजन महत्वाचा आहे. घरातली मोलकरीण निवडता येते का तुला? येते घरातली मोलकरीण निवडता येते? आता घरचं कोण काढतंय? कोण काढते म्हणजे काढावंच लागणार ना. एक साधी मोलकरीण तुला नीट आणता येत नाही, तू माझी स्टेनो आणणार आहेस? तेव्हा मोलकरणी नीट काम करत नाहीत म्हणून मी त्यांना काढून टाकते. गप्प बस. अच्छा, सगळ्यात चांगल्याने काम करत. सर, मी मध्ये बोलते जरा. येस, बोला. तुम्ही नवरा बायको आहात? आता तुमचं Yes. बोलण्यावरून कळलं. वा, किती Yeah. छान ना नवरा बायको. ऑफिस पण एक मस्त. व्हेरी अनफॉर्च्युनेट. या. तुम्ही ते मोलकरणीचं म्हणालात ना, त्यावरून मला आठवलं की मी मदत करू शकते ना तुम्हाला. म्हणजे ते काय ना, आमच्याकडे 17 वर्ष एकच मोलकरीण आहे. 17 वर्ष झाली तिची. एवढे वर्ष एकत्र असल्यामुळे आम्हाला माहिती असतं, ओळखी असतात ना. तर त्यांचं युनियन असतं. तुम्ही एरिया सांगितलात ना, तर त्या युनियन वाल्यांशी बोलून मी तुम्हाला मोलकरीण मिळवून देईन.
काय सांगताय आजी? कॉंग्रॅच्युलेशन आजी, तुमचा जॉब डन. ए, काय जॉब डन काय? या आपल्याला मोलकरण मिळवून देणार आहेत, यांना जॉब देऊया. अरे काय यांना जॉब मिळवून दे म्हणजे काय वेडी आहेस का तू? काय गृहिणी ग गृहिणी घे मोल करीन असा कार्यक्रम आहे आपला? काय बोलतो? तुम्ही काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? कळतंय का? इंटरव्ह्यू सुरू आहे ना. हे काय सांगताय तुम्ही मोलकरणीचं? माफ करा. आजींना जॉब देतोय बस. अरे आजींना कसला जॉब देतेस तू? तुझ्या लक्षात येतंय का चेतना? आजींचं वय काय बघ. आपल्याला या जॉबसाठी असा माणूस हवाय जो इथे थांबू शकेल, माझ्या हाताखाली पटापटा कामं करेल. एनर्जी लागेल की नाही? रात्री अपरात्री मी इथे थांबलेलो असतो, कामं करत असतो, प्रेझेंटेशन्स बनवत असतो, तेव्हा नको का कोणी माझ्या हाताखाली? आजींना जमणार आहे का ते? मी करतो ना सर. तसंही मला रात्रीची नाईट मारायची सवय आहे. क्या बात आहे, परफेक्ट कॅन्डिडेट आहे ही. हिला रात्रीची नाईट मारायची सवय आहे. क्या बात आहे यार, करेक्ट आहे ही. आजी तुम्हाला जमणार आहे नाईट शिफ्ट? हो मला जमेल की. नाही कसे वय झाल्यामुळे ना निद्रानाशाचा त्रासच आहे मला. त्यामुळे दिवसा मी दिवसभर काम केलं तरीही मी रात्री नाईट शिफ्ट रात्रीची करू शकते. आजी कम्फर्टेबल आहेत, अजून काय पाहिजे? डन. अजून काय पाहिजे म्हणजे हुरूप नको? हा? का? एक हुरूप नको. तरुण रक्त असतं तेव्हा ते अगदी सळसळत असतं है ना, कामाशी भराभरा होतात. आजींना जमणार आहे का ते मला का सांग? नाही जमणार आजींना? कसं जमणार आहे त्यांना? त्यांचं वय बघ. तुला शिवालीला जॉब द्यायचा ना? हो. मी एक टेस्ट घेते. कसली? मी घेते. मी इंटरव्ह्यू घ्यायला बसली ना. घे. मी शिवाली. हा बोला ना. मला ना. मी शिवाली. समजा तुम्ही पृथ्वी सरांच्या स्टेनो आहात. हा आणि मी एका मोठ्या MNC मधून तुम्हाला फोन केला. बोला. हॅलो, हॅलो, कोण बोलताय? मी शिवाली. हा मी MNC मधून मिस चेतना बोलते. हा बोला ना. पृथ्वी सर आहेत का? हा आहेत, पण मीटिंग मध्ये बिझी आहेत, नंतर करा फोन. गुड. त्यांना जरा फोन देऊ शकता का? नाही 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 देऊ शकत. शिवाली, हा तुमचा आवाज किती गोड आहे. थँक्यू. हा थँक्यू. किती छान बोलता हो तुम्ही. हा थँक्यू. पण तुम्ही इकडे छोट्या कंपनीत का काम करताय? तुम्ही ऍक्च्युली मोठ्या बंबाबी फाटा अशा कंपनीमध्ये काम करायला पाहिजे ना. नाही ना मॅडम, काय करणार आता. कसं आहे ना, बेकारी आहे ना, जॉबच नाही आहेत आपल्याकडे इकडे. सगळे म्हणजे जॉबलेस आहेत सगळे. त्या म्हणतात ना, बेरोजगारी से अच्छा है गधे को अपना बॉस बनाव. तसा काय. बघितलंस? काय? तुला गधा म्हणाली. नाही 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 मॅडम, मी तसा नाही बोलली. मी सरांना गधा नाही बोलली सर. ते म्हणीमध्ये बोलतात ना सर, ते म्हणजे आता दिल आया गदी पे तो परी का क्या काम है, तसं वाला बोलली मी बरं. सर. स्वतःला गधी म्हणते. एक मिनिट, ती म्हणही चुकलेली आहे, पण तिचा इनोसन्स बघ. ती फ्लो मध्ये बोलली, तू तिच्याकडनं वदवून घेतलंस हे सगळं. मी काय केलेलं नाही. नाही थांब 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 थांब, तू केलंस ना, मी पण करतो. मी करतो ना फोन. आजी कर ना. मी तुम्हाला फोन करतो. कर कर. आजी ऑल द बेस्ट. हॅलो, पृथ्वी हॅलो. प्रताप आहेत? हॅलो हॅलो गुड मॉर्निंग. हा हा ठीक आहे. पृथ्वी प्रताप आहेत? पृथ्वी प्रताप सर आमचे मीटिंग मध्ये बिझी आहेत. ओके, त्यांना कनेक्ट करून द्या. ते ऍक्च्युली ना ते HR मॅडम सोबत मीटिंग मध्ये आहेत. हा मग नाही त्यांना नाही देऊ शकत ना फोन. का? नाही HR मॅडम आहेत ना आमच्या, त्यांच्या वाईफ आहेत. आणि नवरा बायको मध्ये तिसऱ्याने पडायचं नाही, हे मी शिकलेली आहे. तुम्ही लक्षात ठेवा, कधी नवरा बायको भांडत असतील, काही बोलत असतील, त्यांच्यामध्ये आपण पडायचं नाही. मग त्या HR असो, बॉस असो, काही असो, नवरा बायको असल्या तिसऱ्याने पडायचं नाही. त्यामुळे सॉरी, पण तुम्ही नंतर करा फोन. मी नाही त्यांच्यामध्ये पडू शकत. तुम्हाला नंतर बोलावं लागेल त्यांच्याशी. काय हा, प्रकार आहे हा? नंतर करता का फोन? हॅलो. आजी फोन ठेवलाय. नाही पण थँक्यू आजी, थँक्यू. तुम्हाला कळलं माझा इथला अधिकार काय आहे, हक्क काय तुम्हाला कळलं. नाही तर कसा वागतोस माझ्याशी? कसा वागतो म्हणजे? चांगलाच वागतो मी एक तुझ्याशी. मिनिट, घरी तर नाहीच, ऑफिस मध्ये सुद्धा नाही. हडतूड करत असतोस मला. जरा शांत जरा राहा. सुद्धा किंमत नाहीये तुला माझी. चेतना, दिखावा करू नकोस. मी दिखावा करते. हो, हा दिखावाच आहे. उगाच त्या बाई समोर रडून दाखवतेस, हा दिखावाच आहे. कळलं ना? मुद्दा इतकाच आहे की मला असं वाटतं की यांना जमलेलं नाही कसं बोलायचं फोनवर. ते शिवालीला जमलेलं आहे. मला असं वाटतं शिवाली इज द परफेक्ट कॅन्डिडेट. आजींना जॉब द्यायचा आहे मला. मी आजींना जॉब देणार. मी शिवालीला जॉब देणार आहे. आजीच जॉब करतील. शिवाली जॉब करेल. तुला शिवाली पाहिजे? हो. मला आजी पाहिजे. मला शिवाली पाहिजे. नाही, एकच पर्याय याच्यावर. काय? आजी इथले HR हेड असतील आणि शिवाली त्यांची असिस्टंट असतील. पण इंटरव्ह्यू माझ्या पर्सनल स्टेनोसाठी चाललाय ना. ती कोण असणार? ती मी असणार. नाही 24 तास तिच्याबरोबर मी ते काम करणार. नाही. घरी पण मीच असणार, ऑफिस मध्ये पण मीच असणार. ए, तू बावळटेस का? हो. हो काय बोलतेस? नाही. अरे नाही. नाही, एक मिनिट. नाही एक मिनिट. आजी तुम्ही मला सांगा, इथे मी काय 24 तास ऑलरेडी बायको माझं डोकं खात असते, आता इथे 24 तास तिला ठेवू माझ्यासोबत? आजी मी डोकं खात जायचं? नाही. तुम्ही सांगा, मी डोकं खात. इंटरव्ह्यू कॅन्सल. वा 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 वा, अतिशय इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू. वा वा. बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई,
शिवा तुझं कॅरेक्टर अजून कुठे कुठे बघायला मिळेल का अशी मी शक्यता पडताळून बघत होते. इतकी मजा आली मला. ईशा मस्त, फार गोड कॅरेक्टर होतं. तुमच्या दोघांचं मला एक गोष्ट खूप आवडली की कॉन्व्हर्सेशन ही कॉन्व्हर्सेशन सारखी वाटत होती, संवाद वाटत होते, डायलॉग्स वाटत नव्हते. त्यामुळे ते इतकं खरं आणि रिलेटेबल होतं. मस्त मजा आली. थँक्यू वा वा वा, घरोघरी मातीच्या चुली. आम्हाला मजा आली. थँक्यू.